नमस्कार. आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज नीरा येथील दत्तघाटावर महाशिवरात्रीनिमित्त जी श्री क्षेत्र मळद ते श्री क्षेत्र वलझडवाडी पायी रथ सोहळा मळदपासून निघाला आणि इथून निघालेला असताना आज नीरा येथे दत्तघाटावर त्यांचा मुक्काम आहे. आणि आपण या पायी वारीमध्ये प्रथमतः नीरा गावाच्या तर्फे दत्तात्रय प्रभूंची पालखी नीरा नदीच्या या ठिकाणी वास्तव्यासाठी आलेले आहे. ॲक्च्युली ते मळद ते वलझडवाडीपर्यंत त्यांचा प्रवास आहे. खरं तर आमच्या गावाचं भाग्य आहे नीरा गावाचं की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा अशा अनेक दिंड्या अनेक वाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी देखील या ठिकाणी येऊन शाही स्नानासाठी इथं वास्तव्यास असते. तसेच गुळुंच्याची ही पालखी इथं येत असते. अशा अनेक गावांच्या पालख्या या नीरा नदीच्या माईच्या कुशीत आंघोळीसाठी पादुका स्नानासाठी येत असतात. खरंच आमचं भाग्य नीरा माईमुळं आम्हाला अशा सर्व साधू संतांचं दर्शन घडतं आणि ह्या संस्कार संस्कृतीला महाराष्ट्राच्या कुठंतरी मोठा हातभार लावताना आपले हे पालखी महामार्ग दिसत असतात. कारण खऱ्या अर्थाने संस्कृती ही आपली धार्मिक आहे आणि धार्मिकता जपल्यामुळे आजची तरुण पिढी कुठं व्यसनाधीन होत नाही, वाया जात नाही. त्याचं एकमेव कारण आहे की ज्या सद्गुरू महाराजांनी ज्यांना जो मार्ग सांगितला आहे तो मार्गावर ते चालतात आणि त्याच्यामुळं आज आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही जगात प्रसिद्ध आहे. आणि अशा ह्या थोर संतांचे पायी आमच्या नीरा नगरीमध्ये लागले आणि त्यांचे निरेकर आमचे सगळे भाविक त्यांची भोजनाची वगैरे सेवा करतात. मी त्यांचंही धन्यवाद मानतो आणि नीरा नगरीत त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. माझं नाव सारिका बाबासाहेब शिंदे, राहणार शिंदेवाडी. मी गेल्या 15 वर्षापासून वारी प्रवास करत आहे. मी जणू माझ्या माहेरला जाते ह्या प्रकारे हे 6 दिवस म्हणजे महाशिवरात्री हा सण कधी येतो ही मी वर्षाची 6 दिवस वाटच बघत असते. जणू माहेर जरी नाही गेले तरी हे माझं माहेर आहे. पडळकर गुरुजी म्हणजे देव आमचे भाऊ काका हे साक्षात माझे वडील आहेत असा मी समजतो. आता आमची पालखी ही मळद गावापासून निघाली त्यावेळेस आम्हाला सर्व सुखसोयींनी म्हणजे महिलांना वेगळं आणि पुरुषांना वेगळं अन्नदानाचा असू देत, बाकी सगळ्या मेडिकलच्या सुविधा असू देत, सगळे अक्षरशः 2 मॅडम डॉक्टर ह्या सगळ्या लेडीजसाठी सुविधा आहेत. पालखी आमची मळद गावावरून निघाल्यानंतर आम्ही बारामती येथे हरिकृपानगर येथे माहुल शेट यांच्या घरी गेलो. त्यांनीही आमचे स्वागत अगदी अतिशय वाजत गाजत केले. तिथेही सगळं अगदी त्यांनी एवढे मोठे बारामती शहरात जागा जवळजवळ 1-2 एकर त्यांनी फक्त पालखीसाठी जागा ठेवली. तिथे घोड्याचं रिंगण सगळ्या म्हणजे बैलगाड्यांचं महिलांचं पुरुषांचं सगळं अगदी व्यवस्थित झालं. त्यांनी आम्हाला चांगल्या सुविधा दिल्या, भरपूर अन्नदान ज्यांना जेवढं पाहिजे एवढ्या सगळ्या सुखसोयींनी आमचं त्यांनी स्वागत केलं. सकाळची आरती झाल्यानंतरही त्यांनीच आम्हाला अल्प भोजन दिलं आणि आम्ही तिथून प्रस्थान केलं. आम्ही परत बारामती शहरातून आमची पालखी सोमेश्वर गावावरून नीरा या गावी आली आहे. त्यात मला बऱ्याच जणांनी येताना भोजन सगळ्या सुखसोयींनी हे झाले. आणि जरी दुखणे खुपणं कोणाचं जरी झाले तरी बरोबर डॉक्टर असतात, आमचे गुरु असतात आणि त्यांना जरी त्रास झाला तर ते भस्म वगैरे लावायला सांगतात रथाखालचे. जणू आमच्या बरोबर नवनाथ हे दत्तगुरूच साक्षात आमच्या रथामध्ये आमच्या बरोबर असतात. आम्ही कोणताही जाती धर्म न पाळता आम्ही सख्या बहिणीप्रमाणे सगळ्या वागतो. सगळे पुरुषही आम्हाला माता माऊली असे संबोधतात. यामुळे आम्हाला हा सोहळा अतिशय आनंदात जातो. आम्ही आता सध्या नीरा या दत्तस्थानी गौरी प्रसाद गिरमे. आज नीरेमध्ये गेली अनेक वर्ष अखंडपणे ह्या पालखीचं अविरतपणे येते. त्याला आज 16 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि ह्या सेवेसाठी नीरेतल्या ग्रामस्थांतर्फे ह्या पालखीसाठी भव्य रथाप्रमाणे त्याचं स्वागत आम्ही करण्यात येते. फटाक्यांची आतिषबाजी परत प्रत्येक रांगोळ्यांचा सडा जागोजागी घालण्यात येतो. आणि हे माझं माहेर आहे पण मी अखंडपणे दरवर्षी पालखी न चुकता आज मी सासवडवरून इथे आलेले आहे. कारण का तर फक्त देवांच्यामुळे आणि वलझडवाडीच्या महिम्यामुळे मला ही पालखीचं कधी चुकू वाटत नाही आणि ह्याच्यामुळेच मला इथं आज यायला मिळाले. ह्याचं मी भागातून सगळे दत्तभक्त नवनाथ भक्त या पायी सोहळ्यामध्ये आपल्याला सहभागी होताना दिसतात. आणि ही जी सगळी माणसं आहेत इतक्या ठिकाणची असताना सुद्धा गुण्यागोविंदानं या ठिकाणी या रथसोहळ्यामध्ये सहभागी होतात. 7 दिवस पायी चालत असतात. यांची भोजनाची व्यवस्था, यांची नाश्त्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था सर्व या ठिकाणी ठिकठिकाणचे भक्त लोक या ठिकाणी करत असतात.
दत्त महाराज नवनाथ या रथसोहळ्यामध्ये भक्तांना काही कमी पडून देत नाहीत. हा या रथसोहळ्याचा अनुभव आहे. आणि जी भक्तांची दुःख आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, ते रथामध्ये बसून दत्त महाराज नवनाथ निवारण करत असतात. हा या रथसोहळ्याचा महिमा आहे. आता हा रथसोहळा दत्तघाटावर पोचलेला आहे. त्यानंतर उद्या हा रथसोहळा हा मुक्काम उद्याचा वाघोशीमध्ये असणार आहे. दुपारचा विसावा MIDCमध्ये असणार आहे. आणि वाघोशीमध्ये पोचल्यानंतर परवा जो महाशिवरात्रीचा दिवस आहे, सकाळी 7 वाजता हा रथसोहळा निघाल्यानंतर दुपारचा विसावा हा मारुती मंदिर वाघोशी येथे असणार आहे. आणि त्यानंतर हा रथसोहळा महाशिवरात्रीच्या दिवशी 4 वाजता मंदिरावर वलजरवाडी तीर्थक्षेत्रावर पोचेल. त्या ठिकाणी रथाच्या 3 प्रदक्षिणा टेकडीला होणार आहेत. रथप्रदक्षिणा झाल्यानंतर रात्री 12 वाजता बेल वाहण्याचा कार्यक्रम तीर्थक्षेत्रावर होणार आहे. माहूरगड, गोकर्ण महाबळेश्वर, सोरटी सोमनाथ, गिरनार या ठिकाणी महाशिवरात्रीला बेल वाहिल्यानंतर जे पुण्य भक्तांना मिळतं तेच पुण्य वलजरवाडी तीर्थक्षेत्रावर रात्री 12 वाजता बेल वाहिल्यानंतर भक्तांना मिळतं. हां, हॅलो, मी डॉक्टर प्रशांत अशोक जावळे. तर वैद्यकीय सेवेमध्ये असताना या सद्गुरूंच्या मार्गामध्ये आल्यानंतर तीर्थक्षेत्र वलजरवाडी त्या ठिकाणचा हा पायी रथसोहळा. तर या रथसोहळ्याला सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय सेवेला मी सुरुवात केली आणि गेली या ठिकाणी 12 वर्ष या वैद्यकीय सेवा या रथसोहळ्याला मी देत आहे. ही वैद्यकीय सेवा देत असताना जे या ठिकाणी पायी चलत असताना रुग्णांना जे काही या ठिकाणी दुखापत होते, कोणाला या ठिकाणी सर्दी खोकला ताप येतो किंवा कोणाला काही पोटात दुखतं, हे जे काही आजार आहेत, डोकंदुखी आहे किंवा चालून चालून लोकांचे पाय दुखतात, या ठिकाणी पायाला फोड येतात, तर ह्या ज्या काही अडचणी आहेत त्यांच्यासाठी मी या ठिकाणी प्रथमोपचार म्हणून औषधं या ठिकाणी देत असतो. तर हे औषधं देत असताना देखील त्या ठिकाणी जे मेडिकलवाले आहेत किंवा या ठिकाणी होलसेल डिस्ट्रीब्युटर आहेत, डॉक्टर्स आहेत, या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभत असतं. त्यांच्याकडून आम्ही या ठिकाणी औषधं दरवर्षी गोळा करत असतो आणि ती औषधं या रुग्णांना या ठिकाणी देत असतो. म्हणजे जसं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्याचं सोहळ्याचं स्वरूप आहे त्या पद्धतीचं आम्ही या सोहळ्यामध्ये देखील राबवत असतो. आणि हे या ठिकाणी मला परवा एका डॉक्टरांनी आमच्या बोलून दाखवलं सातारमध्ये की साध्या पद्धतीनं तुम्ही किती वर्ष सेवा केली. म्हटलं साध्या पद्धतीनं मी 5-10 वर्ष सेवा केली सुरुवातीला, आणि आता जे आपण करतो आहे ते देखील या ठिकाणी 5-6 वर्ष आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे. तर त्यांनी ते मला बोलून दाखवलं, कुठलंही रोप लावलं तर या ठिकाणी रोप या ठिकाणी छोटं असतं आणि त्याच्यानंतर त्याचा वटवृक्ष होतो. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्या पद्धतीनं आमचं देखील हे या ठिकाणी वैद्यकीय सेवेचं रोप हळूहळू मोठं होत आहे. त्याला खतपाणी कुणाचं आहे तर मेडिकलवाले आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत, डॉक्टर आहेत, दानशूर व्यक्ती आहेत. या ठिकाणी या संस्थेचं या ठिकाणी विकास होत चाललेला आहे आणि जास्तीत जास्त रुग्णांची सेवा भविष्यात माझ्याकडून या माध्यमातून घडू, गिरणारी चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून व्हावं अशी मी या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपतो.